हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी एकदम इझी आणि क्विक इन्स्टंट ढोकळा एकदम 20 मिनिटांमध्ये असा तयार होणारा हा ढोकळा आहे। तर तो कसा बनवायचा तर चला आपण आजच्या रेसिपीसाठी सुरुवात करूया। तर त्याआधी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू। हा इन्स्टंट ढोकळा बनवण्यासाठी मी इथे गिट्सचा नायलॉन खमण ढोकळ्याचं पॅकेट विकत घेतलंय। तर ह्या वजनाने 180 ग्रॅम आहे। तर हे मी आता एका बाउलमध्ये काढून घेते। इन्स्टंट ढोकळा मिक्सचं पॅकेट वापरल्यामुळे तुमचा ढोकळा आहे तो एकदम पटकन बनतो। तुमच्याकडे वेळ नसेल, तुमच्याकडे जर गेस्ट येणार असतील तर तुम्ही हे पॅकेट आणून ठेवू शकता आणि गेस्ट आल्यावर तुम्ही एकदम 15-20 मिनिटांमध्ये इझी चहाबरोबर हा ढोकळा असं ब्रेकफास्ट म्हणून तुम्ही सर्व करू शकता। टेस्टला खूप छान लागतं आणि पटकन रेडी होतो। आता ढोकळा शिजवण्यासाठी आपल्याला एक मोठं व्हेसल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी 3 कप पाणी टाकलं आणि गॅस चालू करून ते उकळवण्यासाठी ठेवून दिले। आणि दुसरीकडे मी आता आपल्याला ज्यामध्ये ढोकळ्याचं बॅटर टाकायचं आहे तो ढोकळ्याचा ट्रे घेतला, त्याला 1 टेबलस्पून ऑइल लावून घेतलं। ऑइल छान इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं। आपण जे इन्स्टंट ढोकळा मिक्सचं बेसनचं पीठ काढलं होतं तर त्यामध्ये आपल्याला आता पाणी टाकायचं आहे। तर त्यासाठी मी इथे 1 कप म्हणजे 237 ml पाणी घेतलंय। तुमच्या 180 ग्राम मिक्सच्या ढोकळ्याच्या पॅकेटला हे 1 कप पाणी एकदम बरोबर होतं। जरा सुद्धा कमी आणि जास्त पाणी तुम्हाला लागणार नाही। तर हे 1 कप पाणी आता आपण आपल्या बेसनच्या पिठात मिक्स करून घ्यायचं। बेसनाच्या ज्या गाठी आहेत त्या एकदम व्यवस्थित काढून घ्यायच्या। आणि तुम्ही इकडे बघू शकता जसं आपण पाणी टाकतोय तसं इन्स्टंटली त्याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे इन्ग्रेडियंट्स असल्यामुळे हे लगेच फुलायला लागलं। आणि कुठलाही वेळ जास्त वाया न घालवता 1 मिनिट बॅटर तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण ज्या ट्रेला ऑइलने ग्रीस केलं होतं त्यावर हे बॅटर टाकून घ्यायचं। बेसन मिक्सचर ह्याच्यावर टाकून झाल्यानंतर आपण जे भांडं ठेवलं होतं त्याला उकळी आली का नाही एकदा चेक करायची। तर ह्या आता पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामुळे आपण जे बॅटर मिक्स केलेलं होतं ते यामध्ये प्लेस करायचं व्यवस्थित। हे आता ढोकळ्याचं बॅटर आपलं या भांड्यामध्ये ठेवून झाल्यानंतर आपण ह्याला झाकण लावायचं आणि 15 मिनिटं व्यवस्थित शिजू द्यायचा आहे ढोकळा। तर तुम्ही इकडे टायमर सुद्धा लावू शकता। बरोबर 15 मिनिट्समध्ये तुमचा म्हणजे 12-13 मिनिटांमध्येच तुमचा ढोकळा एकदम रेडी होतो। मी फक्त 1 ते 2 मिनिटं थोडंसं एक्स्ट्रा कुक केलं कारण कुठे कच्चापणा राहायला नको म्हणून। तर 15 मिनिट झाल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता हा ढोकळा एकदम इन्स्टंटली तयार झाला आहे। 15 मिनिटांनंतर नाईफने मी चेक करून बघितलं, कुठेही असं चिकटलेला नाही आहे चाकूला, म्हणजेच तुमचा हा ढोकळा एकदम परफेक्ट रेडी झाला आहे। इथे गॅस बंद करायचा आणि तिकडे दुसरीकडे मी तडक्यासाठी तयारी केली आहे। तर भांडं मी गरम करायला ठेवलं आणि थोडेसे कढीपत्ता आणि 2 मिरच्या घेतल्या। ह्या मिरच्या मी कट करून घेतल्या बारीक। वरून थोडीशी गार्निश करायला कोथिंबीर सुद्धा मी इथे चिरून घेतली आहे। आणि तडक्यासाठी जे भांडं ठेवलेलं होतं ते गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर आपण जो कढीपत्ता आणि चिरलेली जी हिरवी मिरची होती ती सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आणि 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं। मिरची पूर्ण भाजून झाल्यानंतर आपला हा तडका इकडे बघा तुम्ही रेडी झाला आहे। हा तडका आपल्या ढोकळ्यावर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा इव्हनली। तडका छान स्प्रेड करून झाल्यानंतर आपल्याला आता इथे या ढोकळ्याचे कटिंग करायचे। तर आपल्याला जसे आवडतात तसे या ढोकळ्याचे पीसेस करायचे। मला मीडियम साईजचा ढोकळा आवडतो म्हणून मी इथे मीडियम साईजचे पीस कट केले। आणि तुम्ही इकडे बघू शकता की नाईफला अजिबात चिटकत नाही आहे। हा ढोकळा एकदम परफेक्टली कुक झाला आहे, शिजलेला आहे व्यवस्थित, कुठेही कच्चापणा राहिलेला नाही आहे।
तर हा ढोकळा एकदम इझी आहे बनवायला आणि एकदम 15 ते 20 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करू शकता. टेस्टला पण खूप छान लागतो आणि स्पॉन्जीनेस पण खूप छान येतो या ढोकळ्याला. तुम्ही इकडे बघू शकता एकदम छान स्पॉन्ज आलेला आहे. वरून खालून असं व्यवस्थित हा शिजलेला आहे ढोकळा. टेस्टला सुद्धा खूप छान लागतो. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. ढोकळ्याचे पीसेस सगळे कट करून झालेत आणि त्यावर मी थोडीशी गार्निश करायला कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि हा ढोकळा आता खायला रेडी झाला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा. भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.